महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कळंबुसरे येथे मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाचा दिमागदार सोहळा। शतकोत्सव महाशिवरात्री उत्साहात संपन्न। उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील शिवमंदिर येथे महाशिवरात्री शतकोत्सव सोहळ्यानिमित्त मराठी पाऊल पडते पुढे या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या महाकला आविष्काराचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले होते। देवकी मीडिया प्रस्तुत आणि कलारंजना मुंबई निर्मित या कार्यक्रमाने संपूर्ण गावाला भक्ती आणि आनंदाच्या रंगात न्हाऊ घातले। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या दिमागदार सोहळ्याची संकल्पना आणि दिग्दर्शन उदय साटम यांचे होते। कार्यक्रमाला साहिल रेडकर यांच्या संगीत संयोजनाची आणि पार्श्वगायक दर्शन साटम यांच्या सुमधुर आवाजाची जोड लाभली। महाराष्ट्राची कला आणि संस्कृती जिवंत करणाऱ्या प्रत्येक सादरीकरणावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। विशेष म्हणजे कलाकारांच्या सादरीकरणासोबतच प्रेक्षकांनीही ठेका धरल्याने कार्यक्रमात वेगळीच रंगत आली। या भव्य कार्यक्रमाचे व्यवस्थापन कळंबुसरे गावातील सर्व तरुण आणि ग्रामस्थ मंडळाने समर्थपणे पेलले। कार्यक्रमाचे आर्थिक बजेट मोठे असल्याने हा कार्यक्रम यशस्वी होईल का अशी शंका सुरुवातीला उपस्थित केली जात होती। मात्र गावातील तरुण वर्गाचा सकारात्मक पाठिंबा आणि संघटित मेहनत यांच्या जोरावर या शंकांचे निरसन झाले। गावातील तरुण एकत्र आले तर गावाचं सोनं होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी घेतलेली अविश्रांत मेहनत हेच या यशाचे खरे गमक ठरले। या सोहळ्याच्या यशामुळे कळंबुसरे गावातील युवक सकारात्मक बदलाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचा प्रचंड जोश आता ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळत असून याच उत्साहात आगामी हनुमान जन्मोत्सवाची पालखी सोहळा तितक्याच भव्य दिव्य स्वरूपात यशस्वी करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाची सांगता होताना केवळ टाळ्यांचा कडकडाटच नव्हता तर प्रत्येक कळंबुसरेकरांच्या डोळ्यात आणि आपल्या गावाने करून दाखवल्याचा एक अभिमान होता। मोठ्या आर्थिक बजेटचे आव्हान आणि मनात असलेल्या शंकांच्या पालवीला संघटित वज्रमुठ करून तरुणांनी जे उत्तर दिले ते पाहून वडीलधाऱ्यांचे डोळे पाणावले। गावकी आणि एकी काय असते याचा जिवंत दर्शन या सोहळ्याने घडवले। गावातील एकीचे आणि संस्कृती जतनाचे हे उदाहरण आजूबाजूच्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।